SWOT analysis, SWOT, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला निर्णय घेण्याची परिस्थिती येते, गोंधळलेली परिस्थिती होते आणि हा गोंधळ जर दूर करायचा असेल तर एक साधी सिंपल प्रोसिजर आहे. कुठलाही नवीन असाइनमेंट घेत असताना, जीवनाचे महत्त्वाचे निर्णय घेत असताना SWOT ॲनालिसिस करायचं. SWOT, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. जमेची बाजू काय, कमतरता काय, संधी, ओ म्हणजे संधी काय आणि थ्रेट म्हणजे धोका काय. आता समजून घ्या, तुम्ही एखादा जॉब शिफ्ट करणार आहात तर तुमच्याकडे जमेची बाजू काय, नवीन एखादी असाइनमेंट तुम्ही घेणार आहात, राईट. तर तिथे जात असताना तुम्ही आत्तापर्यंत कमावलेलं ज्ञान असेल, अनुभव असेल, तुमची कौशल्य असतील, ही सगळी लिहून काढा. तुमची जमेची बाजू काय आहे. त्याचबरोबर तुमची फायनान्शियल पोझिशन ही तुमची जमेची बाजू असू शकते. तुमचे कौटुंबिक जे पाठबळ आहे ती तुमची जमेची बाजू असू शकते. तुम्ही ज्या नवीन ठिकाणी जाणार आहात तिथे तुमचा कॉन्टॅक्ट कसा आहे, कनेक्शन कसे आहे, तिथली मंडळी कशी आहेत, ती जमेची बाजू असू शकते. त्या कंपनीची स्टेबिलिटी काय आहे ती जमेची बाजू असू शकते. तिथे तुमचा जो अनुभव आत्तापर्यंत तुम्ही घेतलेला आहे तो कामी पडणार आहे का, ही तुमची जमेची बाजू असू शकते. बऱ्याच वेळेला आपला अनुभव खूप चांगला आहे, परंतु आपण ज्या ऑर्गनायझेशनमध्ये जाणार आहोत तिथे जर आपला अनुभव कामाला येणार नसेल तर ती आपली स्ट्रेंथ कशी होईल. करेक्ट आहे. सो अशा बऱ्याच जमेच्या बाजू तुम्हाला लिहून काढायचे. तुमचे आत्ता फायनान्शियल बँक बॅलन्स किती आहे, तुमच्या मुलांचं वय किती आहे, राईट. सो ते स्टेबल आहेत नाही आहेत, तुमचं घर कुठे आहे, राईट, तुमची प्रॉपर्टी कुठे आहे. अशा बऱ्याचशा जमेच्या बाजू तुम्हाला लिहून काढायची. तुम्हाला जे वाटतंय की ही माझी स्ट्रेंथ आहे ती तुम्हाला लिहून काढायची. दुसरी गोष्ट, वीकनेसेस काय. आता कमतरता काय आहे. बघा, ही बाहेरची कमतरता नाही, ही आतमधली कमतरता आहे. मी इमोशनल आहे, मी सेंटिमेंटल आहे, मी कुटुंबापासून लांब राहू शकत नाही, कुटुंब माझ्यापासून लांब राहू शकत नाही आहे, किंवा माझ्या मुलांची आत्ता शैक्षणिक आपण म्हणूया की पात्रता नव्हे, शैक्षणिक स्थिती अशी आहे की कदाचित जर माझं नोकरीमध्ये जर काही बरं वाईट झालं तर मग कदाचित त्यांचं फायनल इयर आहे, 2 वर्ष राहिलेली आहेत, त्यांच्या स्टेबिलिटीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, असंही असू शकतं. किंवा मग मला जा कुठेतरी कॉन्फिडन्स लूज झालेला आहे, माझ्या आतमधली काहीतरी माझ्या ॲटिट्यूडचा प्रॉब्लेम आहे. ओके, मी नवीन लोकांबरोबर सहज किंवा नवीन कंपनीबरोबर सहज जाऊन काम करू शकेल नाही करू शकेल असा मला डाऊट आहे. अशा ज्या वीकनेसेस आहेत त्या तुम्हाला लिहून काढायच्यात. ओके, सो बेसिकली स्ट्रेंथ आणि वीकनेस आपण लिहून काढली. त्यानंतर ज्या नवीन ठिकाणी मी जाणार आहे त्या ठिकाणी मला संधी काय काय उपलब्ध आहे. आज मी जुन्या ठिकाणी जर राहिलो तर माझी प्रगती कशी खुंटणार आहे किंवा काय अडचणी येऊ शकतात, त्या तुम्हाला नवीन ठिकाणी नसणार आहेत. सो नवीन ठिकाणी तुम्ही काय अपॉर्च्युनिटी, समजा आज तुम्हाला 50 रुपये पगार आहे किंवा 1 लाख रुपये पगार आहे, नवीन ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही 2 लाख रुपये पगार असणार आहे, राईट. नवीन व्यवसायाची संधी मिळणार आहे. ओके, एक्सपोजर तुम्हाला चांगलं मिळणार आहे. ओके, मोठ्या पोझिशनमध्ये तुम्ही काम करणार आहात. उरलेली कदाचित 5च वर्ष तुम्ही काम कराल, राईट. पण त्या 5 वर्षामध्ये कदाचित तुम्ही पाठीमागच्या 10 किंवा 15 वर्षाचं इन्कम घेऊ शकणार आहात. ओके, अशा बरीचशी संधी. मी फक्त इन्कमच्या बाबतीत बोलत नाही, तुमचं पर्सनल ग्रूमिंग असणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या समोर एक आदर्श ठेवणार आहात, तुमच्या कुटुंबाच्या समोर आदर्श ठेवणार आहात. तुमच्या आत्तापर्यंतच्या ज्ञान, अनुभव, कौशल्याचा वापर तुम्ही नवीन ठिकाणी जाऊन करू शकता. ही संधी आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी ज्ञानाचा, कौशल्याचा, अनुभवाचा वापरच होत नाही, पाट्या टाकल्यासारखं काम करतो. मग जर नवीन ठिकाणी जाऊन जर तुम्हाला संधी मिळणार असेल तर ती घ्यायला नको का, म्हणून ते लिहून काढायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला विविध शहरांमध्ये जायला मिळणार आहे, करेक्ट. नवीन असाइनमेंट, नवीन प्रोजेक्टच्या ठिकाणी जाणार, तुम्हाला तुमच्या पर्सनल व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये सुद्धा हातभार लागणार आहे. असं बऱ्याचशा गोष्टी संधीरूप तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर धोका काय आहे. थ्रेट म्हणजे धोका. बेसिकली हा बाहेरचा धोका नाही आहे. होऊ शकतं की तुम्ही ज्या ठिकाणी कामाला जाल तिथे 3 महिन्यात तुम्हाला समजेल की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे, पण तुम्ही चुकीचे नसणार आहात, ते ठिकाण चुकीचं असेल, बरोबर आहे. तर थ्रेट काय, तर बेसिकली आतमधून थ्रेट आहे. म्हणजे समजा मला असं वाटत होतं की माझा अनुभव पुरेसा आहे, पण तिथे गेल्यानंतर कळलं की माझा अनुभव वेगळ्या क्षेत्रामधला आहे किंवा वेगळ्या सिस्टीममधला आहे, जो तिथे जाऊन कदाचित कामाला येत नाही आहे. सो हा आंतरिक थ्रेट आहे, मार्केटमधला बाहेरचा थ्रेट नाही आहे. कारण लक्षात घ्या, तुम्ही जॉब चेंज केला तरी तुम्ही स्वतःला चेंज करणार नाही आहात, तुम्ही जे आहात ते असणारच आहात. सो तुम्हाला असं काय वाटतं की मी पूर्वी ज्या पद्धतीने काम केले, ज्या सिस्टीममध्ये काम केले, ज्या कार्यपद्धतीने काम केलेलं आहे, जो अनुभव घेतलेला आहे, जे ज्ञान संपादन केलेलं आहे, हे कुठे मला धोक्याचं ठरू शकतं का. कदाचित बघा, नवीन ठिकाणी गेल्यानंतर पॉलिटिक्स असेल किंवा जुन्या ठिकाणी पॉलिटिक्स होतं, त्या वातावरणामध्ये मी वावरलो होतो. आणि जर नवीन ठिकाणी गेलो तर ते वृत्ती माझी, तो ॲटिट्यूड, तो अनुभव, ती मानसिकता माझा काय होऊ शकते, धोका करू शकते का स्वतःला. किंवा आत्ता जर तुमचं ट्रॅक रेकॉर्ड खराब असेल तर नवीन ठिकाणी गेल्यानंतर ठिकाण नवीन असेल पण सबकॉन्शियस लेवलला तुम्ही तेच असणार आहात. तुमच्या कनेक्शन्समध्ये येणारी लोक, तुमच्या रिलेशनमध्ये येणारी लोक, मार्केटमध्ये तुमचं असलेलं नाव, हा कदाचित धोका संभवतो का.
राईट. सो हे सगळे तुम्हाला लिहून काढायचं आहे आणि हे स्वॉट ॲनालिसिस केल्यानंतर तुम्ही सहजरित्या काय करू शकता, तुम्ही निर्णय घ्यायला उघड्या डोळ्याने निर्णय घेऊ शकता. असं नाही आहे की बाबा असं वाटतंय म्हणून मला करायचं नाही. आता जे स्ट्रेंथमध्ये वाटते ते लिहून काढा, विकनेसमध्ये वाटतंय किंवा जी स्थिती आहे ती लिहून काढा, अपॉर्च्युनिटीमध्ये लिहून काढा आणि धोक्यात थ्रेटमध्ये लिहून काढा आणि मग तुम्ही निर्णयास सहज जाऊ शकता. वेळ पडली तर माझ्याशी सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकता. ऑल द बेस्ट.